जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृत्युसंजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षतो विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधाशी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद। गोपाल कृष्ण भगवान की। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 18वा आणि आज समास 5वा सुरू। आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी मापट चिपट पावशे रातशे आदमीला सगळं असे वेगवेगळे आपल्याला कधी फेसबुकला आपल्याला दिसतं माप। मग ह्या मापाने आपण काय मोजतो म्हणजे धान्य मोजतो। धान्य उदंड मोजिले। मग ज्या मापाने एवढं धान्य मोजलेलं आहे त्याने किती ग्रॅम धान्य खाल्लं त्या मापाने काही धान्य खाल्लंय का मोजलंय पण खाल्लं। धान्य उदंड मोजिले परी त्या मापे नाही भक्षिले। विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्रासे श्रीराम। नुसतं पाठ केलं पण त्याचा अर्थ समजून घेतला नाही तर त्या धान्याने नुसतं माप मोजल्यासारखं होईल। ग्रंथ वाचला पुस्तकं वाचली सगळं वाचलंय श्लोक वाचले रामरक्षा वाचली सगळं वाचलंय पण त्याने जसं काही खाल्लं नाही तसं आम्हालाही काही कळलंच नाही तर पचणार कुठून। बरं म्हणजे याला काही कळत नाही असं नाही। त्या माणसाचं पाठांतर भरपूर आहे। कुठलाही सांगा म्हणले पहिलीतली कविता सांगा नाही तर 10वीतली सांगा पाठच सांग म्हणजे धड 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 सुरू रामरक्षा असो भीमस्तोत्र असं काही असतं। पाठ म्हणता आवरेना
उसता काहीच कळेना. धड 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 म्हणले तू आता अर्थ सांग बाबा. आता ही कविता म्हणलीस ना, त्या कवितेचा अर्थ सांग. भीमरूपी स्तोत्र म्हणलं ना, त्याचा अर्थ सांग. रामरक्षा म्हणलीस ना, त्याचा अर्थ सांग. म्हणले मला अर्थ कळत नाही. पाठ म्हणता आवरेना, उसता काहीच कळेना. अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे श्रीराम. अनुभव पाहता. बरं म्हणलं तू हे असं वाचतोयस, त्याचा अनुभव कधी घेतलाय का? साय माझ्या नऊ दुष्कृतम पापम नाशते, प्रातराध्यान रात्रीकृतम पापम नाशते. हां, सकाळी वाचलं तर रात्री केलेली पापं नाहीच होतात, रात्री वाचली तर दिवसभर केलेली पापं नाहीच होतात, असं म्हणतो. त्याचा अनुभव घेतलाय. म्हणजे हे स्तोत्र 6 महिने वाचल्यानंतर याचा फायदा होईल. बरोबर आहे. मग त्या श्रद्धेने, त्या भावनेने कधी वाचलंय का? कधी त्याचा अनुभव घेतलायस? पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे श्रीराम. माणसाला सगळे यावं. काय म्हणते बा? शब्द रत्ने परीक्षावी. शब्द आहेत ना, ही रत्न आहेत. मुखातनं बाहेर पडणारे शब्द ही रत्न आहेत. म्हणजे सुंदर सुंदर शब्द आहेत, म्हणजे त्याला रत्ना इतकी किंमत आहे. म्हणजे शब्दाला रत्ना इतकी किंमत कशी काय? ओळी 4 ओळीचा अक्षर, त्याला एवढी किंमत कुठणार? तर एक सत्पुरुष आले होते, त्याने सांगितलं आज ताठवे ना, काय नाही, काम आहे ते जोडावं लागेल. तर 1000 स्वर्ण मोहरा देण्या इतक्या अक्षराचं काय म्हणाले. आणि 1 अक्षर आहे तेवढं लिहून ठेव. राग आला तर 10 अंक मोजायचे. तर हा मुलगा गुरुगृहात गेलेला, 12 वर्षाने परत आला. इतक्या वर्षाने परत आला तर आईने जेवण खाण हे केलं. हा गेला होता जंगलामध्ये शिकार करायला राजा. त्याला कल्पना नाही आपला मुलगा आपल्या घरी आलाय म्हणून. मग खाणं पिणं झालं. आता बरेच दिवसांनी थकून आलेला, घरचं खाणं मिळाले मस्तपैकी. तो झोपला कुठं? आईच्या बेडरूमवरच. आई आणि तो. आता आईला लेकरूच आहे ना. हां, तो तिकडे झोपला. आईचं तोंड तिकडे, मुलाचं तोंड तिकडे. म्हणजे मागं बाहेरनं आलेल्या माणसाला दिसत नाही. मग तो राजा आला, बघतो तर आपल्या राणीच्या बेडवर कोण झोपले. आला राग, काढली कमरेची तलवार. म्हणले मी जंगलाला गेल्यावर हे उद्योग चालले का? आता माणसाच्या डोक्यामध्ये एकदा राक्षस शिरला ना, ते मग काही विचारू. काका, श्री कृष्ण गोविंद. त्याला ध्यान करावं, तिथं खाली लावायचे, खालची जागा कमी करायला. बरोबर. आणि तिथे आपण फळ्या गोपाल कृष्ण भगवान की जय. आता त्याने विचार केला की मी काय आता याला जिवंत सोडत नाही. मुलगा मोठा झाला होता, गुरुगृहात शिकलेला असल्यामुळे. आता म्हणाले मी काही ह्या राणीलाही सोडत नाही, जो कोणी झोपलाय त्याला सोडत नाही म्हणाले. हा, तलवार घेतली मारणार. तेवढ्यात ते खांडाकडे लक्ष गेलं. अरे त्याच्यात लिहिले राग आला तर 10 अंक मोजावे. आणि ते सावकाश 1 2 3. राजा म्हणला नाही तर 10,000 स्वर्ण मुद्रा दिले आहेत या वाक्याला. याला तर काय मारणं आपलं सोपं काम आहे म्हणाले. पैसे खर्च केले तर बघूच म्हणले ट्रायल काय. त्याने 1 2 3 4 असे शांतपणे अक्षरं मोजायला सुरुवात केली.
आणि ज्यावेळेला 8 अंक झाला तेवढ्यात तो राजपुत्र आहे या अंगावरचा या अंगावर झाला, त्यामुळे त्याला ते चेहरा दिसला. राणी पण दिसली. तेवढ्या राणीने पाहिलं, अरे राजा आलाय. या म्हणजे महाराज समोर बघितलं नाही का आपलं लेकरू आलंय. आता ते तलवार दिली टाकून आणि त्या शब्दरत्नाचे आभार मानले. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, त्या शब्दामधला अर्थ जाणून घ्यावा. एरती अवघीच सांडावी एकीकडे, त्या शब्दातला मतितार्थ लक्षात घ्यावा, बाकी चोथा टाकून द्यावा. शब्द महत्वाचे आहेत का त्यातला मागे दडलेला अर्थ महत्वाचा आहे? तर अर्थ महत्वाचा आहे. त्याला शब्द हे आपली भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे, पण त्या शब्दातनं आपल्याला कळतं याला काय म्हणायचं, याच्या मनामध्ये काय भावना आहे. नाम रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सारासार एकची करावे, हे मूर्खपण श्रीराम. नाम रूप अवघे सांडावे, त्याचं नाव काय, रूप काय, याला महत्व नाही. काय उल्हासी वरली या रंगा, वरच्या नावालाही महत्व नाही, वरच्या वेशाला महत्व नाही. नाम रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे. मग अनुभव काय, सर्वाभूती जगन्निवासी आस्तवन करणे कवणाचा द्वेष, वरमस्पर्शाचे शब्द सदो सहसा कोणात न बोलावे. नाम रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सारासार एकची करावे, मूर्खपण श्रीराम. नामरूपापेक्षा आतमध्ये ज्याचं नाव आहे राम, मग रामाला महत्व आहे का ज्याचं नाव आहे त्या रामाला महत्व आहे? मग त्या नावामुळे कोण कळला? राम कळला. त्या नामामुळे काय कळलं? त्याचं ज्याचं नाव आहे त्याचं स्वरूप कळलं. मग वरचं नाव रूप सोडून द्यावं, आतमधला जो सदा संचला येताना जात काही असं जे परमात्माचं स्वरूप आहे ते जाणावं. वरच्या नावाला रूपाला महत्व. नाम रूपा अवघेची संडावे, इकडे राम म्हणलंय, तिकडे कृष्ण म्हणलंय, तिकडे विठ्ठल म्हणलंय. वरच्या नावाला आणि रूपाला काय महत्व आहे? तो परमात्मा आहे याला महत्व आहे. रामही परमात्मा, विठ्ठलही परमात्मा, कृष्णही परमात्मा, जगदंबाही परमात्मा. वरच्या नावाला आणि रूपाला काय महत्व आहे का? म्हणाले महत्व आहे ते कळण्यासाठी, पण जाणायचंय काय? त्या नामाच्या रूपाच्या पलीकडे असलेलं परब्रह्मतत्व जाणायचं. नाम रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सारासार एकची करावे, मूर्खपण श्रीराम. सार आणि आसार एक कसं करता येईल? नामही जाणार आहे आणि रूपही जाणार आहे, मूळ तत्व राहणार आहे. म्हणजे नामही जात आहे रूपही जात आहे, असं कसं होईल? नामही गेलं आणि रूपही गेलं असं कसं म्हणतात तुम्ही? एका सोनाराने त्या वैते दागिने घडवले, एक अंगठी, आकार आला अंगठीचा, ऐक नाही, त्याला नाव आलं अंगठी, गळ्यातली आली गळसरी, कानातलं आलं. मग हे पाटल्या आल्या, बांगड्या आल्या सोन्याच्या, त्या सगळ्या त्याला नाम आलं, रूप पण आलं. आठवल्यानंतर नामही गेले आणि रूपही गेले, काय राहिले? सोनं राहिलं. नाम रूप अवघेची सांडावे, मग अनुभव असे घ्यावे, सारासार एकची करावे, हे मूर्खपण श्रीराम. सार आणि आसार एक कसं? जे नाश पावणार आहे त्याला घ्यायचंय का मूळ तत्व आहे त्याला घ्यायचंय? त्या आकाराला महत्व आहे, नामाला महत्व नाही. त्यातला असला जो आतला मुख्य गाभा आहे, सोनं महत्वाचं आहे, तो आकार महत्वाचा नाही का त्याचं नाव महत्वाचं? लेखके कुळ समजावे आणि उगीच वाचावे, येणे दृष्टांते समजावे, कोणीतरी श्रीराम. लेखकाने सुद्धा विचार करून लिहावं, वाचकाने सुद्धा कोण लिहितं याला महत्व आहे ना. म्हणजे ज्याचा अभ्यास झालेला आहे त्या विषयाचा त्या माणसाने लिहिणं वेगळं, आणि ज्याचा त्या विषयाचा अभ्यास पण नाही त्याने पण पुस्तक लिहिलं. ज्याला त्याचा अभ्यास नाही त्याने आपलं मनाला येईल ते लिहिलं, आणि अभ्यासू माणसाने अभ्यास करून लिहिलं. म्हणून पुस्तकाचा लेखक कोण आहे पाहावं, प्रकाशक कोण आहे ते पाहावं, म्हणजे आपल्याला त्या पुस्तकात काय आहे महत्वाचं ते कळतं. आणि मग ते नाव आणि रूप आहे ते बाजूला सारायचं, आतला काय आहे
की हा मनुष्याचा लिहिण्याचा आवाका किती आहे ते आपल्याला कळतं. म्हणून त्या नामरूप महत्त्वाचं नाही, त्या पुस्तकातला आवाका महत्त्वाचा आहे. पण ते वरचं नामरूप वाचल्याशिवाय ते कळत नाही. कुणी लिहिले हो, संपादक कोण आहे. जेथे नाही समजावीस तेथे अवघेच कुसुमस कुसो जाता वसवस वक्ता करी श्रीराम. जेथे नाही समजावीस म्हणजे वक्ता आहे, पण त्याला आपण बोललेलं नीट समजावून सांगता येत नाही. म्हणजे त्याने सांगितले सगळं डोक्यावरच निघून जाते, त्याचा उपयोग काय. बस श्रोत्याने विचारलं तर ह्याला धीट सांगता येत नाही, मग तो श्रोत्याच्या अंगावर वसवस करायला लागतो. म्हणून त्याला सांगितलं अभ्यासे प्रकट व्हावे नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होनी नासावे हे विहित नव्हे. नाना शब्द एकवटले प्रचिती विण उपाय केले, परिते अवघेचे व्यर्थ गेले फडप्रसंगी श्रीराम. पुष्कळ अभ्यास केला, हे केला, पण फड म्हणजे ज्या ठिकाणी जाणकार माणसं श्रोते म्हणून उपलब्ध आहेत त्या ठिकाणी हा सांगायला गेला त्याची ततप होऊन जाईल ना. जाणकार श्रोत्याच्या पुढे तुम्हाला गायचं आहे म्हणजे तसं ते तितकी तयारी पाहिजे. परिते अवघेचे व्यर्थ गेले फडप्रसंगी श्रीराम. पसेवरी वैरण घातले तातडीने जाते उडले, तेने पीठ भारी काले हे तो घडे ना श्रीराम. आता जनावराला घालायला जे धान्य आहे त्याला वैरण म्हणतात. वैरण म्हणजे काय की ज्वारीचे कोंबे आहेत ते अशा आपटल्या, त्यातले दाणे बाजूला केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला वैरण म्हणतात. याने ती वैरणच घातली कुठं जात्यामध्ये आणि जळतोय. पीठ कसं येईल. अरे ज्वारीचे दाणे टाकले तर पीठ येईल, वैरण टाकून पीठ कसं येईल. पसेवरी वैरण घातले तातडीने जाते ओढले, तेने पीठ बारीक झाले हे तो घडे ना श्रीराम. जात्यामध्ये काहीतरी टाकल्यानंतर त्याचं पीठ होतं एवढंच माहित आहे. यांनी काही पण टाकलं चालेल का. काय टाकावं हे कळलं पाहिजे. सकाळी म्हणाले एके ठिकाणी पारायण आहे तिथं आम्ही जातो. ज्ञानेश्वरीची पारायणं, भगवद्गीतेची पारायणं, सगळे पारायण असं वेगवेगळ्या जातं. आम्ही म्हणजे सकाळी तिथं जातो, दुपारी कीर्तनाला जातो, संध्याकाळी हरिपाठाला जातो, रात्री पुन्हा कीर्तनाला जातो. म्हणजे तुम्ही बहुश्रुत आहेत, भरपूर तुमचा अभ्यास आहे. घासामागे घास घेतला, अवकाश नाही चावावयाला, अवघा बोकडाची भरला मग कसे श्रीराम. घासामागे घास घेतला. अरे जे काही ऐकलंय, जे काही वाचलंय त्याच्यावर मनन चिंतन करायला वेळ शिल्लक आहे का बाबा तुझ्याकडे. त्याच्याकडे जे वाचलंय त्याच्यावर एक मनन करायला चिंतन करायला वेळ नाही, जे ऐकलंय त्याच्यावर पण मनन चिंतन करायला वेळ नाही. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावाव्याला, अवघा बोकणा भरला मग कसे. म्हणून समर्थाने हे जे सांगितलंय वाचायला, रोज म्हणले 2 समास वाचत जा, जास्ती वाचू नका, 2 वाचा. म्हणजे ते पण कसे सावकाश वाचा. रोज 2 समास सावकाश वाचले तर तुम्हाला त्यातला अर्थ कळेल. नाही म्हणले आम्ही कमीत कमी 300 ओव्या तरी वाचायचंच ठरवलंय. आणि 300 ओव्या कोणी सांगितलं. 10 ओव्या वाचा, पण त्या मन लावून वाचा ना. ऐका फडणीसाचे लक्षण, विरंग जाऊ नये दीक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे श्रीराम. फडणीस म्हणजे ज्ञानी माणसाचं काम. काय सांगितलंय. विरंग जाऊ नये एक क्षण. आयुष्यातला एकही क्षण वाया जाता उपयोगी नाही. म्हणजे का जाता उपयोगी नाही. अरे म्हणले आयुष्यातला गेलेला एक क्षण सुद्धा पुन्हा परत येणार नाही. क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. आता सोन्याची तुला करून म्हणलं तेवढा माझा गेलेला क्षण मला परत देत येणार नाही. आपण म्हणलं आता मला बालपण पाहिजे, मिळेल का. हा माझं तारुण्य मला परत द्या, मिळेल का. नाही, गेला तो क्षण आयुष्यातून निघून गेला. त्या वेळेला जे जे करायचं ते केलं नाही.
म्हणजे लहानपणी व्यायामशाळेत गेला नाही, अभ्यास केला नाही, म्हणजे त्यावेळेला काय करायचं होतं, व्यायामशाळेत जायचं होतं, गेला नाही. अभ्यास करायच्या वेळेला अभ्यास केला नाही. तारुण्यात नोकरी करायच्या वेळेला नोकरी केली नाही. मग ज्याच्या वेळेला जे जे करायला पाहिजे होतं ते आयुष्यात आलेले क्षण वाया घालवले. जीवनाचं सार्थक कसं व्हायचं? ऐका फडणीसाचे लक्षण विरंग जावो नेदी क्षण समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जा. सगळ्या माणसांची मनं आपल्याला राखता आली पाहिजे. सगळ्यांची मनं राखता येणं फार कठीण आहे. लोक राजे राखणे कठीण आहे, पण ते कठीण काम जमतं त्यालाच ज्ञानी म्हणलंय ना. अनेक प्रकारची माणसं असतात, त्या सगळ्या माणसाला सांभाळून पुढे न्यायचं सोपी गोष्ट नाही. समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे श्रीराम. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितकी रूपे ओळखावी, ओळखून समजावी श्रोते अशी श्रीराम. सूक्ष्म नावं घ्यावी. अनेक नावं आहेत. राम म्हणलं तर रामाचं महत्त्व समजून सांगावं, कृष्ण म्हणलं तर कृष्णनामाचं महत्त्व समजून सांगावं. 33 कोटी देव आहे, तेवढी नावं, तेवढी रूपं, तेवढ्या लीला आपल्याला वर्णन करून सांगता आल्या पाहिजेत. निराळ्या देवाची नावं, त्याचं कर्तृत्व, त्याने अवतार कार्य, त्याचं अवतार कार्य सगळं. समस्या पुरता सुखी होती, समस्या पुरता सुखे होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षणावंदिती गोसावे असे श्रीराम. समस्या पुरता सुखी होती. आता एखादा ज्ञानी मनुष्य म्हणलं तर त्यांना लोक वेगवेगळ्या समस्या सांगतात. श्री कृष्ण गोविंद. त्याला विचार किती आणावं पण लावताना बरं का थोडे लावताना तुला म्हणा पायाला तर पुढे लागता उपयोगी नाही, हात गेला तर पायाला लागणार नाही असं हां. जय जय रघुवीर समर्थ. समस्या पुरता सुखी होती म्हणजे एखादा ज्ञानी मनुष्य आहे त्याच्याकडे लोक निराळे प्रपंचामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अडचणी असतात, काय असतात ते येणार कोणाकडे? ज्ञानी माणसाकडे विचारायला. आणि याला त्यातले जे काही माहिती आहे, त्यातले आलेले प्रश्न सोडवायचे कसे हे जर त्याला माहिती असेल तर त्याच्याकडे आलेली माणसं आपल्या समस्या सुटल्यानंतर त्यांना आनंद होतो. बघा, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी अशी. आपल्यावरती आलेली जी संकट आहेत नाना प्रकारची ती सुटली तर त्या श्रोत्याला आनंद होतो की चला भाऊ माझं जे संकट होतं त्याच्यातनं काय मार्ग आहेत त्याने सांगितला, बरं वाटलं मला. समस्या पुरता वंदिती, त्याच्या आलेल्या समस्या काही आहेत त्या जर सोडवता आल्या लोक पाया पडतील, आणि जर समस्या सोडवता नाही आल्या तर समस्या नपुरता निंदिती गोसावी चिणचिण करते कोण्या हिशोबे श्रीराम. जर समस्या त्याला सोडवता आल्या तर लोक त्याला काही कळत नाही. मग त्याच्यावरती जर समोरच्याने म्हणलं याला काही कळत नाही तर राग यायचं काय कारण आहे?
म्हणून त्या गोसाव्याने म्हणजे त्या ज्ञानी माणसाने सांगायला पाहिजे, तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे ना तो मला सोडवता येत नाही, पण तुम्ही अमुक अमुक ठिकाणी गेला तर हा तुमचा प्रश्न सुटेल. म्हणजे त्याला दुसरा मार्ग दाखवता आला पाहिजे. ठीक बरोबर आपण बोलू. गोसावी चिणचिण करती कोण्या हिशोबे श्रीराम, शुद्ध सोने पाहून घ्यावे कशी लावून तावावे, श्रवण म्हणणे जाणावे प्रत्ययासे श्रीराम. दुकानामध्ये सोनाराच्या दुकानात गेला तर सोनं घ्यायचं. आता ते सोनं घेताना त्यांनी दिले ना आपण घेतलं असं करून चालेल का? नाही. ते म्हणले कसाला लावून पाहायचं खरंच सोनं आहे का नाही. हा, मग सोनं कसाला लावावं आणि मग ते घ्यावं. शुद्ध सोने पाहून घ्यावे कशी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासे श्रीराम. म्हणून कोणत्याही ग्रंथाचं श्रवण करावं, मनन करावं, त्याचा अनुभव घ्यावा. वैद्याची प्रचिती येना व्यथा प्रती होईना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे श्रीराम. एका डॉक्टराकडे गेलो, त्याने औषध दिले पण रोगी काही बरा होईना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आणि मग रोगी म्हणाल का हो डॉक्टर एवढे पैसे घेतले पण मला बरं वाटत नाही. मग जर पेशंट असा म्हणत असेल तर डॉक्टरांना रागवून चालेल का? म्हणजे तुम्ही देता ते मी औषध घेतो, तुम्ही सांगता ती पथ्य पाळतो, तुम्ही सांगता तसं मी वागतो, मग मला तुमच्या औषधात काही गुण येत नाही. मग गुण येत नाही म्हणल्यानंतर त्याचा राग डॉक्टरला येऊन चालेल का? चालणार नाही. काय म्हटलंय बघा, वैद्याची प्रचिती येना व्यथा परती होईना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे श्रीराम. आणि मग तो डॉक्टरच जर पेशंटच्या अंगावर ओरडायला लागला तर काय म्हणणार? खोटे कोठेच चाले ना. आता हे खोटं घडतं ज्याने डॉक्टरची परीक्षा दिली नसते तेही डॉक्टरांची पाठी लागून ज्यावेळेला असा व्यवसाय करतात ना, मग त्याचा गुण नाही आल्यानंतर ते पेशंट रागवतील नाही काय. जो खरोखर मेडिकलचं ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय, शिक्षण घेतलंय, अनेक चांगल्या डॉक्टरांच्या हाताखाली काम केलंय, त्याच्या हाताला गुण येईल. पण ज्यांनी खोटीच सर्टिफिकेट मिळवली त्याच्या हाताला गुण कसा आहे ना? खोटे कोठेच चाले ना, खोटे कोणास माने ना, या कारणे आणवाना खरे आणावे श्रीराम. खोटं कुठंच चालत नाही. खोटे नोट चालते का? चालत नाही. खोटं नाणं चालतं का? चालत नाही. खोटं बोललेलं चालतं का? चालत नाही. आज न उद्या उघडं पडतच ना. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालला, व्यापार करायला लागला, पण ह्याला लिहिताच येत नव्हतं. आता काय भावात माल आणलाय, काय भावात विकला हे जर तुला लिहिता येत नसेल तर दुकानाचं दिवाळी निघणार हे खरं आहे ना. आमच्याही निघालं. आम्ही त्या सुशिक्षित बेकार योजनेत दुकान चालू केलं होतं. रोजचा 1000 2,000 रुपयाचा धंदा व्हायचा. आपल्या वाटायचं 1000 रुपयेच माहिती असं आहे का बाबा? तसं नाहीये. ते 1000 रुपये तुझे 100 रुपये 200 रुपये जाईल आज दिवसभर मिळाले त्यात. मग हे जर कळलं नाही वेळेला बरं का, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मग हे जर व्यवहार ज्ञान वेळेला मिळालं नाही, तुम्हाला लोन मिळेल हो, पण तुम्ही कोणाकडे जाऊन जर ट्रेनिंग घेतलं तर त्याचा उपयोग आहे ना. नाही तर मग लाखाचे 1200 व्हायला किंवा 10,000 व्हायला काय वेळ लागतो? काय म्हणते पहा, लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालला. सुरुवातीला धंदा चालणारच की खोट पडलेली नंतर कळते. उसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे. जेव्हा तो जाणकार भेटला हिशोब तपासणाराला, ते म्हणले कुठे तुमचा हिशोब तर दाखवा मला. म्हणजे काही लिहूनच ठेवलं नाही, मग कसं काही व्यापार करणार बाबा. सर्व अवघे हिशोबी ठेवा,
ठावे प्रत्यय साक्षीने बोलावे मग सुनसे काय करावे सांगा ना का श्रीराम. पण जर तुम्ही रोजच्या रोज हिशोब लिहून ठेवला रोजच्या रोज ठेवला तरी कोणी तपासणी झालं तर तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे. तुमचा हिशोब चूक आहे तुम्हाला घाबरायचं कारण नाही. स्वयं आपणाची गुंते समजावीस कैसे होते नेणता कोणी ऐकते आपदो लागते श्रीराम. स्वतः आपणाची गुंते मी स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतो. कोणाकडे शिकायचं नाही काही नाही स्वतःचे लोक म्हणते नुकसान आहे. बळीवीण युद्धात गेला तो सर्वस्वी नागवला शब्द ठेवावा कोणाला कोणे कैसे श्रीराम. मोठा योद्धा युद्धाला आलेला आहे हा म्हणे मी लढतो त्याच्याशी. तुला तलवार कशी हातात धरायची ते पण माहीत नाही. मोठ्या युद्धाशी लढायला गेल्यानंतर पराभव होईल एक कोणी वेगळं सांगायची जरूर नाही. बडेवीण युद्धात गेला तो सर्वस्वी नागवला शब्द ठेवावा कोणाला कोणे कैसा श्रीराम. जे प्रत्येकी चाले खरे तेचे घ्यावे अत्यादरे अनुभवी विण जे उत्तरे ते फलकटे जाणावे श्रीराम. म्हणून कोणत्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. नुसतं वाचलं आणि झालं असं नाही त्याचा प्रॅक्टिकली आपण अनुभव घ्यावा. खरंच तसं होत आहे का हो. जसं आता सध्या फेसबुकवर सगळंच चाललेलं आहे. मग ते दही कसं लावावं ते लोणी कसं काढावं मग ते आपण बघून तसं करणार. मनुष्य बघून करणार का नाही. आणि केल्यानंतर तसंच जर येत असेल उत्तर म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला वाटलं हो बरोबर आहे हे लवकर दही लागतंय लवकर हे होतंय लोणी चांगलं निघतंय मग आपण म्हणतो ठीक आहे बाबा हां त्या म्हणजे त्याचे व्हिडिओ पाहायला काय हरकत नाही असं आपण म्हणणार का नाही. म्हणजे त्याचा अनुभव आला आपल्याला आपण अनुभव घेतला. हां शिकवू जाता रागचडे परंतु पुढे अद्दलगडे खोटा निषेध तात्काळ उठे लोकांमध्ये श्रीराम. शिकवू जाता रागचडे एखाद्या माणसाला आपण काही चार चांगल्या गोष्टी सांगायला गेलं ना त्याला राग येतो. शिकवू जाता रागचडे परंतु पुढे अद्दलगडे सांगितलेलं ऐकलं नाही तर त्याचं नुकसान होणार आहे. परंतु पुढे अद्दलगडे खोटा निषेध तात्काळ उडे लोकांमध्ये श्रीराम. खरे सांडून खोटे घेणे फकादेश काय होणे त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम. खरं सांडून खोटं घ्यायला लागलो म्हणजे खरी 100 रुपयाची नोट ही 100 रुपयालाच येणार. ते म्हणले अहो तिकडे 100 रुपये दिले ना 100 रुपयाच्या 10 नोटा मिळतात. ते 10 नोटा खोट्याच ना. त्या खोट्या 10 नोटा घेऊन तू काय करणार बाबा. ते बाजारात एक तर नोट चालेल का. खरे सांडून खोटे घेणे भकादेश काय होणे त्याचं नुकसान व्हायला काय वेळ लागेल. भकादेश काय होणे त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम. तो न्याय सांडिता शेवटी अवघेची जगाचे लागे पाठी जनी भांडो भांडोई पुटी किती व्हावे श्रीराम. हा न्याय आहे जगाचा की ज्ञान हे मिळवावं लागतं अनुभवाने शिकावं लागतं. हा जगाचा न्याय आहे तो सगळ्याला एकच नियम आहे. आणि जर तुम्ही शिकला नाही जर काही कुणाकडनं जाणून घेतलं नाही तर भांडायची वेळ येते. अन्याय बहुतांश पुरवले हे देखले ना ऐकले वेडे उगेची भरी भरले असत्याचे श्रीराम. लोकांवरती अन्याय केला एखाद थोड्यावर माणसं अन्याय सहन करतील कायमचे अन्याय सहन करणार नाहीत ना. असत्य म्हणजे त्याची पाप सत्य जाणावे स्वरूप दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा श्रीराम. असत्य म्हणजे खोटं बोलणं म्हणजे पाप आहे. खोटी वस्तू देणं म्हणजे पाप आहे. खोटा व्यवहार करणं म्हणजे पाप आहे. खरं बोलणं पुण्य आहे. खरा व्यवहार करणं पुण्याचं काम आहे. मग पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे जर कळलं तर पाप करायचं का पुण्य करायचं जो तो ठरू शकतो. असत्य म्हणजे त्याची पाप सत्य जाणावे स्वरूप दोन्हीमध्ये साक्षेप कोणाचा करावा श्रीराम. मायेमध्ये बोलणे चालणे साचे माया नसता बोलणे कैचे या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे श्रीराम. मायेमध्ये शब्दाला महत्व
म्हणजे ह्या व्यवहारामध्ये शब्दाने जाणायचं आहे आणि परमार्थामध्ये निशब्द व्हायचंय, बोलायचंच नाही काही. म्हणून निशब्द का व्हायचं? अरे म्हणले आतला जर तुला सोहम ध्वनी ऐकायचा असेल तर शांतच बसावं लागेल ना. शब्द बोलून कसं चालेल? सगळे शब्द मावळून गेले, निवांत बसायचं आणि आत चाललेला सोहम सोहम उच्चार ऐकायचा आहे. ते निशब्द झाल्याशिवाय कसं ऐकता येईल तुला? परमेश्वराचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर ते स्वरूप शब्दाच्या पलीकडे एकदा कळलं तर ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. ते निशब्द म्हणजे न बोलता जाणायचंय. म्हणजे न बोलता कसं जाणता येईल? बोलल्याशिवाय माझी भावना समोरच्या माणसाला कशी कळणार? पूर्वीच्या काळी मिलिटरीत गेल्यानंतर 12 वर्षांनी एकदा तो आलेला. आता 12 वर्ष नवरा बायकोची गाठच नाही ना. आणि पण पूर्वीची पद्धत अशी की आल्या आल्या काय बायकोला जाऊन मिठी मारायची भानगड नव्हती त्यावेळेला. लांबूनच बोलायचं, लांबूनच बघायचं, बोलणं सुद्धा नाही मोठ्या माणसांच्या पुढे. आता हा मिलिटरीतनं आलेला मनुष्य, घरातले सगळे वडील माणसं हे ते सगळे आलेले आहेत आणि ती बायको पण सगळ्याच्या मागे असेल म्हणा, पुढे असेल, कुठं असेल तिथे. दोघांची फक्त नजर झाली. ती म्हणते का हो 12 वर्षात माझी आठवण नाही का आली? हा म्हणतो मला तुझी रोज आठवण येत होती. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? ते त्यांना कळलं, आम्हाला नाही. त्यांच्या नजरेवरनं कळलं. म्हणजे काय? तिथे शब्द फिके पण निशब्द आहे. तिथे शब्द बोलावे लागत नाही. त्यांनी केवळ न बोलता एकमेकांची भावना एकमेकाला सांगितली. लक्षात बघा, तिथे शब्दाचं कामच नाही. हे हृदयीचे ते हृदयी घातले. आपल्या मनातली भावना समोरच्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं तिथे शब्दाचं काम नाही. ते शब्दे विन संवादिजे इंद्रियानेणता भोगिजे, असं ते परमात्म्याचं स्वरूप आहे. मायेमध्ये बोलणे चाले, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे श्रीराम. म्हणून त्या निशब्दाचं मूळ शोधावं लागतं. जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत बोलणं आहे. ज्यावेळेस परमार्थ आहे त्यावेळेला निशब्द व्हायचं आहे. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळे ना श्रीराम. बोलणं आहे, त्यातला वाच्यांश, त्या बोलण्यातला अर्थ समजून घ्यावा. एखाद्या ठिकाणचं काही संकेताने सांगितलं तर ते समजून घ्यावं. या कारणे निशब्द मूळचा गोवा आढळेना. त्या कारणाने निशब्द म्हणजे शब्दाविन कसं संवाद आहे तो काय सांगतोय मनुष्य? अहो ही द्वितीयची चंद्राची कोर मला दिसत नाही. त्याने नुसतं बोट दाखवलं. अहो म्हणले मला तिथं झाड दिसतंय. त्यांनी नुसतं बोट इकडे केलं, बोललं नाही, बोट इकडे केलं. हा फांदी दिसते. आणखीन इकडे फोन केलं. हा म्हणले चंद्र दिसायला लागला. बोललाय का? नसतं खुणेने सांगितलं लक्षांश. हा ते कळलं पाहिजे. तिथं काही शब्दच पाहिजेत असं नाही, संकेताने जाणायचे आहेत काही गोष्टी. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोची हे जाणे श्रीराम. अष्टदा प्रकृती ही जी शरीर आहे आपलं पंचमहाभूतात्मक शरीर, हे शरीर असे आपण अनेक वेळा धारण केलं. जसं आपण नवीन नवीन कपडे घालतो ना, तसं नवीन नवीन शरीर धारण केलेलं आहे. मग शरीर महत्वाचं आहे का? हे शरीर चालवणारा आत्मा महत्वाचा आहे. मग जे महत्वाचं आहे ते घ्यायचं आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. अष्टदा प्रकृती पूर्वक्ष सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोची हे जाणे श्रीराम. नाना भूसाणीकडे एकचे म्हणणे अप्रमाण, रस सांडून चोवड्या कोण शहाणा सेवी श्रीराम. कण महत्वाचं आहे का भूस महत्वाचं आहे? हे तांदूळ सडून आणतात, त्याच्यावरचा ते टरफल बाजूला पडतात, तांदूळ एका बाजूला. म्हणजे तांदूळ घ्यायचे का ते बाहेर पडलेले टरफल घ्यायचंय? शेंगादाणे घ्यायचे का शेंगाण्याचं टरफल घ्यायचंय? आपण जाणायचंय काय महत्वाचं आहे आणि काय टाकायचंय. रस सांडून चोवड्या कोण शहाणा सेवी. उसाचा रस आपण बघतो, तो रस घ्यायचा आहे का त्याचा जो चोथा निघालाय तो घ्यायचा आहे?
पिंडी नित्यानित्य एकच ब्रह्मांडी सारा सारानेक सकळ शोधून या एक सार घ्यावे श्रीराम. पिंडामध्ये नित्यानित्य एक आहे, नित्य आणि आदित्य. रोज मरायचंय. रोज कसं मरतं? रात्री झोपल्यावर काही कळतं का आपल्याला? सकाळी उठल्यावर आपण जिवंत काय म्हणजे आहे, पण आपल्याला झोपेत काहीही कळत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण कळत. म्हणजे रोज मृत्यू त्याला म्हणलंय, नित्य मृत्यू, नित्य महाप्रलय, ब्रह्मांडामध्ये सुद्धा प्रलय, ते सगळं समजून घ्यावं. माये करता कोणी एक अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. श्रीराम माये करता अन्वय विवेक आहे, ते माया नसताना विवेक कसा, म्हणजे विवेकाने हे जाणावं. तत्वे तत्वस्वरूप शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मानिवेदन पावावे, समाधान श्रीराम. इति श्रीदास बोधे ऋषी समाधे करंट परीक्षा निर्गुणाम समास पंचव श्रीराम. तत्व आणि तत्व हे शरीरामध्ये पंचतत्व आहेत पृथ्वी, ते सगळे तत्व शोधावे आणि मग महावाक्यात प्रवेश करावा. महावाक्य म्हणजे अहम ब्रह्मस्मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे सगळी तत्व जाणावीत आणि मग हे महावाक्यामध्ये आपण प्रवेश करावा. राहिले झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी विफले श्रीराम. देव झाला मायेचा झाला निवाडा, तत्वाचा साध्य होता साधनाचा ठावचे नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखले ते ते जागृत उडाले, सहज जनवाच झाले बोलताने श्रीराम. ऐसे विवेके नवे प्रत्येक म्हणावे जन्मृत्यूच्या नावे शून्याकर श्रीराम. भक्ताचे निसमाने कृपा केली दशरथेने, दाशरथेने समर्थ प्रवेशने सुहाता 20 दशक दास बोध श्रवणद्वारे घेता शोध मन करता परमार्थ. 20 दशक 200 समाज साधके पहावे सावकाश वेळता, विशेषा विशेष कळू लागेल. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन येते प्रत्यास कारण प्रत्येक राम. देहे दवपाचा भूताचा करता आत्मा ते धीत आणि कौतुकार मनुष्याच्या कशावरून सकळ करणे जगदीशाच्या आणि कौतुकार मनुष्याच्या ईशा प्रवण बोलण्याचे काय घ्यावे. सकळ देहाचा झाडा केला तर तो समजा उडाला, तेथे गुन्हा होतात तर आपले म्हणावे. ऐशी विचाराचे कामे ब्रह्मजन जगदीश्वरानं प्रवेश केले राम. इथे श्रीदास बोलले कृष्णवादी विभव ब्रह्मनिर्गुणा समादर्शन. जय जय रघुवीर समर्थ. आरती फुले त्यावरी आरती सद्गुरु माऊली जगद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ.